नमस्कार, संगीताज फूड कोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कैरीचं पन्ह तयार करणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: काळं मीठ, कैरी, पुदिना, अद्रक, लिंबू, जिऱ्याची पावडर, साखर, काळी मिरी। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, आता आपण कैरीच्या वरचं साल काढून ही कैरी आहे आपण किसणीने किसून घेतलेली आहे। तुम्हाला जर किसायचं नसेल तर तुम्ही अख्ख्या फोडी सुद्धा अर्ध्या अर्ध्या करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। हे बघा, आता आपण ही किसलेली कैरी याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहे। हे बघा, आता मी याच्यात हे सगळं किसलेला किस आहे तो घातलेला आहे। याच्यातच आपण आता चिमूटभर काळी मिरी घालून घेऊ, चवीनुसार काळं मीठ घालून घेऊ। आपला हा अर्धा इंच अद्रकचा तुकडा आहे तो पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे। आणि इथे 2 ते 3 आपण पुदिन्याचे पानं घालून घेणार आहे। आणि ह्याच्यामध्ये थंड पाणी घालून आपण हे मिक्सरवर बारीक करून घेणार आहे। आणि ही आपण छोटी वाटी, 1 वाटी आपण साखर घेतलेली ती पण आपण ह्याच्यामध्ये घालून आता मी मिक्सरमध्ये बारीक करून तुम्हाला दाखवते। आता आपण ह्याच्यामध्ये बघा 1 चिमूटभर जिऱ्याची पावडर घालून घेणार आहे। आणि याच्यामध्ये आता गार पाणी घालून आपण मिक्सरवर बारीक करून घेऊ। आता आपण याच्यामध्ये थंड पाणी, हे बघा 1 ग्लास आपण साधारण थंड पाणी याच्यामध्ये घालून आता मी मिक्सरवर बारीक करून दाखवते। हे बघा, आता आपण मिक्सरमध्ये कैरी किसून घेतली होती ती बारीक करून घेतली होती ती आता आपण चाळणीने अशी गाळून घेऊया। हे बघा, व्यवस्थित असं सगळं छान गाळून घ्यायचं आहे, मग आपलं कैरीचं पन्ह तयार होईल। हे बघा, पूर्ण गाळून घेतल्यावर असं जाडसर त्याचं बाकी शिल्लक राहिलेलं आहे ते आपण फेकून देऊ। बघा किती छान कलर आलेला आहे बघा आपल्या पन्हाला। हे बघा, हे असं जाडसर राहिलं ते आपण आता टाकून देऊया। हे बघा, आता हा सब्जा मी भिजत घातला होता। सब्जा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातला तरी काही हरकत नाही आहे। हे बघा, आता मी याच्यात सब्जा घालून घेतलेला आहे। याच्यात आपण आता बर्फाचे क्यूब घालून घेऊया। हे बघा, आपण याच्यात आता बर्फ घालून घेतलेला आहे। आणि आपण जो आता इथे पन्ह कैरीचं ते घालून घेऊ। आणि आता आपण हे चमच्याने व्यवस्थित घालून घेऊया। बघा, आता आपलं कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे। तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।